सूर्यग्रहणाबाबत सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. येत्या 2 ऑगस्टला सर्वात मोठे सूर्यग्रहण लागणार आहे. यावेळी जग अंधारात बुडेल, दिवसा रात्र होईल, अशा बातम्या पसरत आहेत. मात्र असं खरंच होणार आहे का? तर अजिबात नाही. याचे कारण म्हणजे सूर्यग्रहणे अमावस्येला लागते आणि चंद्रग्रहण पौर्णिमेला, हे आपण जाणतो. त्यामुळे ही गोष्ट तर स्पष्टच झाली. येत्या 2 ऑगस्टला अमावस्या नसल्याने त्या दिवशी सूर्यग्रहण नसेल. त्यामुळे सोशल मीडियावरील बातम्या खोट्या आहेत हे आपण समजू शकतो. या बातम्यांवर विश्वास ठेवून कोणीही ग्रहण पाळू नये असे ज्योतिषांकडून सांगितले जाते. शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण निश्चितच होणार आहे. मात्र ते 2 ऑगस्टला नाही तर 2 वर्षांनी म्हणजेच 2027मध्ये 2 ऑगस्टला लागणार आहे. त्यामुळे लोकांनी चुकीच्या वर्षाची गल्लत करत हे सूर्यग्रहण या 2 ऑगस्टला लागणार असल्याची बातमी पसरवली. यावर्षी केव्हा लागणार सूर्यग्रहण? यावर्षीतले शेवटचे सूर्यग्रहण हे अश्विन मास अमावस्येला म्हणजेच 21 सप्टेंबरला लागणार आहे. या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होईल. तसेच या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबरच्या पौर्णिमेला असणार आहे. या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे 29 मार्चला लागले होते आणि शेवटचे 21 सप्टेंबरला असणार आहे. यामुळे सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवून ग्रहण पाळू नये. ज्योतिषानुसार सूर्यग्रहण. ज्योतिषनुसार जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात व या दिवशी अमावस्या असते. सूर्यग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू हे दोन्ही सूर्य व चंद्राच्या जवळ असतात. येत्या 2 ऑगस्टला सूर्य हा कर्क राशीत असणार आहे व तो बुधासोबत युती करेल. चंद्र तूळ राशीत असेल जो सूर्य आणि राहूपासून दूर असणार आहे. केतू हा सिंह राशीत असणार आहे. तसेच 2 ऑगस्टला अमावस्या देखील नाही. त्यामुळे या दिवशी सूर्यग्रहण लागण्याचे काहीच कारण नाही.